तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सामान्य व चालू घडामोडीचे काय महत्त्वाचे प्रश्न. हे पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, आरोग्यसेवक व सर्व स्पर्धांसाठी उपयुक्त असणारे प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल दारू, मोठा बोंडारा, तामन हे कोणत्या रंगाचे फूल आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जांभळा. प्रश्न क्रमांक 2. निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मतदानाच्या 48 तास अगोदर. कधी थांबवला जातो निवडणुकीचे 48 तास? प्रश्न क्रमांक 3. भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मद्रास व चेन्नई. प्रश्न क्रमांक 4. फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश या राज्यात साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणते शहर हडपाकालीन शहर नाही? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मेहरगड. लोथल पण आहे, धोलावीरा पण आहे आणि मेहंदोजोदडो हे आपल्याला माहितीच आहे. प्रश्न क्रमांक 6. राज्यातील पहिले फुलपाखराचे गाव म्हणून कोणत्या शहरास घोषित करण्यात आलेले आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पारपोली, सिंधुदुर्ग. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव आहे पारपोली. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रूरकेला या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 8. भारतीय न्याय संहिता कोणत्या तारखेपासून लागू झाला आहे? म्हणजे न्याय संहिता जे नवीन नियम लागू झालेला आहे तो कोणत्या तारखेपासून लागू झालेला आहे? तर 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता हा कायदा. प्रश्न क्रमांक 9. नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झाला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम बंगाल या राज्यातून झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10. सेमोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भूकंप. प्रश्न क्रमांक 11. कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते? तर बरोबर उत्तर आहे जे रॉबर्ट ओपनहायमर यांना अणुबॉम्बचे जनक मानले जाते. प्रश्न क्रमांक 12. पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये कोणता करार झालेला आहे? तर पुणे करार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या राजवटीचा काळ भारतात सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुप्त. प्रश्न क्रमांक 14. मधुमेह कोणत्या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे होतो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इन्सुलिन. प्रश्न क्रमांक 15. जागतिक व्यापार संघटनेचे WTO मुख्यालय रिकामी जागा या ठिकाणी आहे. तो कोणते आहे? WTO म्हणजे भारतीय जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जिनिव्हा. हा प्रश्न खूप IMP आहे कारण हा प्रश्न वारंवार विचारला जातो. प्रश्न क्रमांक 16. छत्रपती शिवाजी महाराजांची
स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजगड. आणि त्यानंतर रायगड ही होती. तर पहिली राजधानी विचारलं तर कोणती आहे? राजगड लिहायचं आपण. पहिली राजधानी. प्रश्न क्रमांक 17. बलात्कार पीडित महिलांच्या आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित केली आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मनोधैर्य योजना. प्रश्न क्रमांक 11. बृहत्संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वराहमिहिर यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 19. 19 जुलै 2023 रोजी इसरवाडी येथील दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. सदर इसरवाडी हे रायगड जिल्ह्यातील गाव कोणत्या तालुक्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, खालापूर या तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 20. संघ लोकसेवा आयोग UPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्री मनोज सोनी. प्रश्न क्रमांक 21. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणास पराभूत करून कांस्य पदक जिंकले? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्पेन. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क या जिल्ह्यात प्रथम स्थापन झाला आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सातारा या जिल्ह्यात स्थापन झाले आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राच्या प्रथम महिला पोलीस महासंचालक कोण? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रीमती रश्मी शुक्ला. प्रश्न क्रमांक 24. 2024 सालचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्यास मिळाला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपले महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 25. चंद्रग्रहण पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोठे आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे. प्रश्न क्रमांक 27. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक टी, डॉक्टर विक्रम साराभाई. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरिगोविंद खुराना. प्रश्न क्रमांक 24. श्रीलंकेविरुद्ध 2024 श्रीलंकेविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेचा कर्णधार कोण? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सूर्यकुमार यादव. प्रश्न क्रमांक 30. सूर्यमाळकडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पालघर.
प्रश्न क्रमांक 31. नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते रोजी करण्यात आले. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 28 मे 2023 रोजी. प्रश्न क्रमांक 32. मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पैठण. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रोलेट कायदा. प्रश्न क्रमांक 34. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? म्हटले जाते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दादोबा पांडुरंग तळखरकर. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कुरोली. कुरोली या ठिकाणी सापडतात पांडवगड आणि राजापुरी. प्रश्न क्रमांक 36. राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 25 जानेवारी. प्रश्न क्रमांक 37. जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी ची उंची किती मीटर आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 182 मीटर. प्रश्न क्रमांक 38. भारतातील सर्वोच्च उंच पर्वत शिखर कोण आहे? भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी K2 गॅडविन ऑस्टन. प्रश्न क्रमांक 39. बेंडूक हा रिकाम्या जाग्या वर्गातील प्राणी आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उभयचर. प्रश्न क्रमांक 40. क्लेपरचे नियम क्लेपर लॉ हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ग्रहाची गती. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पेरियार. प्रश्न क्रमांक 42. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किमी आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 3214 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 43. भारत नवजवान सभेची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भगतसिंग. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेजस. प्रश्न क्रमांक 47. साहसासाठी भारतातील लष्कर पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही? जे आपले लष्कर असतात, जे सैन्य असतात, सैन्यातील जे पराक्रम दाखवतात त्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. तर हा साहसासाठी नाही आहे. तर आपल्याला एक गोष्ट सांगायची म्हटलं तर पोलीस भरतीमध्ये प्रश्न आपण वाचत असताना पूर्ण प्रश्न विद्यार्थी वाचत नाहीत. आहे किंवा नाही हे पाहत नाहीत.
त्याच्यामुळे काही मुलांचा रिझल्ट जात असतो. शेवटी काय दिलं हे वाक्याच्या महत्त्वाचं असतं. आपण दिलेलं असतं आहे त्याच्यातलं एक दिवस डायरेक्ट करून टाकतो आणि त्याचा आपला मार्क जातो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, साहस चक्र. परमवीर चक्र देतो, महावीर चक्र पण दिले जाते आणि वीर चक्र पण दिले जाते. प्रश्न क्रमांक 48. टोकियो पॅराऑलिम्पिक मध्ये नांदेडमधून खालीलपैकी कोण निवड झाले होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भाग्यश्री जाधव. प्रश्न क्रमांक 49. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र किती टक्के आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 9.03%. प्रश्न क्रमांक 50. छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकलगट हे कोणी बांधले होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मलिक अंबर. सॉरी, ते गेट आहे, गेट. प्रश्न क्रमांक 51. हिमवृक्षाली खालीलपैकी कशाने बनवतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फक्त कॉटनने बनवतात. प्रश्न क्रमांक 52. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खालीलपैकी सर्वात उंच रांग कोणती? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अजिंठा. प्रश्न क्रमांक 53. मच्छीमारांचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर येथेही आहेत? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सातपाटी व रत्नागिरी. मच्छीमाराला जे शास्त्रीय शिक्षण देणारे असतात तर महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या नंतर सातपाटी व रत्नागिरी येथे आहेत. प्रश्न क्रमांक 54. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवी मुंबई या ठिकाणी नाही. प्रश्न क्रमांक 55. 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या मंडळाची स्थापना केली? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिडको. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष ती सिरीज वनरक्षक ती सिरीज सुरू झालेली आहे. ही आपल्याला स्वप्न संघर्ष ती सिरीज या ॲपमध्ये मिळतील. तर ते प्लेस्टोरमधून तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्यायचे आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तिथं तुम्हाला हे पेपर मिळतील. तर 151 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्ष पेपर मिळतील आणि त्याची व्हॅलिडिटी असणार आहे 15 महिने. कारण तुम्ही जरी 3 महिने पेपर नाही सोडत तर तुम्हाला हे 3 महिन्यानंतर परत पेपर सोडा. आणि पॅटर्न या प्रकारे आहे, ज्या वेळेस परीक्षा झालेली आहे त्यानुसार आहे. मराठी, अंकगणित, इंग्रजी, अंकगणित व बुद्धिमत्ता व सामान्य व चालूगण आहे, असे मिळून एकूण 60 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आणि पेपर हा 120 गुणांचा असणार आहे. त्यामध्ये आपण जर ती सिरीज हवी असेल तर स्वप्न संघर्ष ती सिरीज ही प्लेस्टोरमध्ये ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपण परचेस करून पेपर घेऊ शकता. त्याच्यानंतर 7 जुलै ते 4 सप्टेंबरपर्यंत झालेले सर्व पेपर्स आपल्याला जर पाहिजे असेल ऑनलाईन स्वरूपामध्ये सोडवण्यासाठी तर 75 रुपये. तर या खालील नंबरवर पेमेंट करून तुम्हाला स्क्रीनशॉट या नंबरला पाठवायचा आहे. तर फोनपेसाठी हा नंबर आहे आणि व्हॉट्सअपसाठी पण हाच आहे. पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट या नंबरला तुम्हाला पाठवून द्यायचा आहे. नंतर आपल्याला लगेच पेपर पाठवले जातील. त्याच्यानंतर स्वप्न संघर्ष ते सिरीजची SSC GD ते सिरीज सुरू झालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 91 रुपयामध्ये जी सुरू असलेली SSC GD परीक्षा पण तुम्हाला पेपर मिळतील. पेपरचं पॅटर्न या प्रकारे असणार आहे. सामान्य व बुद्धिमत्ता व तर्कशक्ती, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, प्राथमिक गणित, हिंदीचं व्याकरण, हिंदी भाषेत असेल. सर्व पेपर हा 80 प्रश्न असलेला असेल आणि त्यासाठी 120 गुण असतील. गणित व बुद्धिमत्तेचे सोल्युशन असणे व मागील झालेले सर्व PYQ प्रश्नाचा समावेश असेल. त्याच्यानंतर तुम्हाला स्पेशल मुंबई ती सिरीज पाहिजे असेल तर
150 रुपयामध्ये तुम्हाला 30 पीडी पेपर मिळते. त्यामध्ये पूर्ण सोल्युशन असणार आहे. 25 पॅटर्न घेतलेले आपण यावेळेस. त्याच्यानंतर तुम्हाला तलाठी सिरीज जर पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला ॲपमध्ये मिळून जाते. तर यामध्ये 25 मराठी, इंग्रजी 25, अंकगणित व बुद्धिमत्ता 25, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी मिळून 25 आणि याच्यामध्ये पण अंकगणित व बुद्धिमत्ता तर सोल्युशन असणार आहे. तर प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील, तर एकूण प्रश्न 100 असतील आणि तलाठीचा पेपर हा 200 गुणांचा असणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा व लाईक करा व स्वप्नसंघर्षाचे नवीन असे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी स्वप्नसंघर्ष 30 सिरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर धन्यवाद मित्रांनो.